नमो श्रीनारायणी. आज शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा हा शब्द आपल्याला पटकन लक्षात येतो नाही का. शरद पौर्णिमा म्हणजे आत्ता पावसाची सुरुवात होऊन गेली, पाऊस छान पडला आणि आता कुठेतरी क्लोजर आलं, म्हणजे पाऊस थांबणार आहे आणि शरद ऋतू चालू होणार आहे आणि म्हणून ह्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्यानंतर अजून एक खास वैशिष्ट्य या शरद 365 दिवस 12 पौर्णिमा येतात, 12 अमावस्या येतात. त्यापैकी शरद पौर्णिमा ही एक अशी अमावस्या आहे की ब्रह्मांडातील वातावरण कंप्लीट अखंडित असतं. म्हणजे सांगायचं झालं तर की चेतना स्वरूपिणी ती आदिशक्ती चराचरात आहे आणि आज ती 9 दिवस तिच्या स्थापनेतून शांत रूपातून बाहेर पडते आणि पुनरुपी अखंडित होऊन कामाला लागते. या पृथ्वीचा भार, या विश्वाचा भार, ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा भार चराचरात ती आहे. ती कधीही स्थित नाही आहे, गतिमान आहे आणि तिचं कार्य सुरू होतं. आणि म्हणून आज पौर्णिमेपासून रात्रीच्या त्या क्षणापासून ती अखंडित होणार आहे पूर्ण. आणि म्हणून ही शरद पौर्णिमा साजरी केली जाते. मग चंद्राला का बरं दूध, खीर वगैरे नैवेद्य दाखवलं जातं? तर चंद्र हा स्त्रैण गुणांनी युक्त आहे आणि चंद्राचा प्रभाव प्रत्यक्ष आपल्या मनाशी जोडलेला गेलेला आहे आणि त्याचा शरीरात आपल्या वामभागी म्हणजे डाव्या साईडला आपली ही चंद्रनाडी आहे, ज्यातून आपण श्वास घेतो, हिच्याशी कनेक्ट आहे. आता बघा, स्त्रैण असू दे किंवा पुरुष असू दे, शरीर कोणतंही असू दे, चंद्रनाडी सगळ्या शरीरात एकसारखी काम करते. त्यानंतर चंद्राचा जो मनावर परिणाम होतोय तो स्त्री असो किंवा पुरुष असो, एकसारखाच त्यांच्या मनावरती कार्य करत असते. त्यानंतर ह्या देहात ही स्त्रैण ऊर्जा सुद्धा तशाच पद्धतीने काम करत असते. त्याच्यासाठी शरीर स्त्रीचं आहे की पुरुष आहे हे इम्पॉर्टंट नसतं. इनफॅक्ट ते माहीत पण नसतं. लक्षात आलं का? ही सगळी आपली संकल्पना आहे ह्या संसारात, या मायेच्या दुनियेत. ब्रह्मांडामध्ये फक्त ऊर्जा काम करत असते आणि ऊर्जा 2 गुणांनी काम करत असते. मी तुम्हाला सांगितलं आहे, एक स्त्रैण गुणांनी आणि एक पौरुष गुणांनी. तर ही जी डावी बाजू आहे आपली, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, प्रत्येकाच्या देहात ती उभी आहे वामांगी, हो ना, रखुमाई आदिशक्ती. मग ह्या आदिशक्तीचा उपयोग आपल्याला ह्या शरद पौर्णिमेच्या दिवशी करता येतो. तो कसा? जेव्हा आपण रात्रीच्या वेळेत संपूर्ण सूर्य मावळलेला आहे आणि चंद्राला उदय आलेला आहे आणि रात्रीच्या 12च्या ठोक्याला हा चंद्र संपूर्ण पांढरा शुभ्र असतो आणि आज शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या संपूर्ण कला म्हणजे 16 कलांनी युक्त असा असतो. आता ह्या 16 कलांचे जर पाठ केले 4 तर 64 पाठ होतात. 64 योगिनींची आपण पूजा करतो आणि अखंडित शरद पौर्णिमा, अखंडित चंद्र हा आपल्या मनाला अखंडित करू शकतो जर का आपण जाणून बुजून आजच्या दिवशी त्या चंद्राच्या चांदणीमध्ये बसलो, त्याच्या शीतलतेमध्ये बसलो आणि 2 घटका 1 घटका ध्यान केलं. ध्यान नाही जमलं तर प्रार्थना केली आणि तीही नाही जमली तर शांत चित्ताने बसलं. काय होतं माहिती आहे का? जेव्हा आपण शांत चित्ताने बसतो ना मित्रांनो, त्यावेळेला आपल्या श्वासप्रश्वासाची गती धीमी होते आणि गती धीमी झाली की ज्या नाडीचा श्वास चालू असतो, जर उजव्या नाकपुडीतनं श्वास चालू असेल तर क्रिएटिव्ह गोष्टी ज्या आयुष्यात तुम्हाला करायच्या आहेत, जिथे बल लावायचं आहे, त्या गोष्टींसाठी तुम्ही ध्यान करू शकता. पण तुम्हाला त्याची गरज नाही आहे समजा,
आणि तुम्हाला काहीतरी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, एक्झामिनेशनची तयारी करायची आहे, इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे. तुमच्या काही मनाला, हृदयाला, स्वभावाला सवयी लागलेल्या आहेत आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो आहे. त्या सवयी चांगल्या नाही आहेत, तर त्या तुम्हाला रूपांतरित करायच्या आहेत चांगल्या सवयींमध्ये. तर तुम्ही स्वतःच्या मनावर आणि विचारांवर आज कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि मेडिटेशन करू शकता, ध्यान करू शकता. कारण काय होतं, आपली ही जी डावी नाडी आहे हिला आपण ॲक्टिवेट करायचं. म्हणजे काय होतं की जर का उजव्या नाडीतून श्वासोच्छ्वास चालू आहे असा हात धरा आणि बघा कुठल्या नाडीतून श्वास चालू आहे. नॉस्ट्रेलमधून गरम वाफ आली, हातावर पडली तर समजायचं उजवी नाडी चालू आहे. आणि डावी जर नाडी चालू असेल तर थंड श्वास, हवा नाकातून बाहेर आत बाहेर आत बाहेर होईल की कळायचं डावी नाडी चालू आहे. जर तुमची नसेल, उजवी असेल चालू, तर तुम्ही काही क्षणांपुरता उजव्या नाकपुडीला बंद करा आणि एक 10 ते 11 वेळा फक्त डाव्या नाकपुडीने, नॉस्ट्रलने श्वास घ्या दीर्घ आणि हळूहळू पुन्हा दीर्घ सोडा. जेवढा वेळ तुम्ही घ्यायला तेवढाच सोडायला करा. म्हणजे तुमची ही इडा नाडी, चंद्रनाडी आणि मन आणि तुमची ही शक्ती ॲक्टिवेट होईल. म्हणजे तुमची स्त्रैण ऊर्जा ॲक्टिवेट होईल. आता ही स्त्रैण ऊर्जा आपल्या आयुष्यात खूप काही रोल प्ले करत असते. आपण उठतो आणि एखादा धक्का बसतो आणि एखादी कार्य करून जातं. हे कोण करत असतं? ती ऊर्जारूपी आदिशक्ती करत असते आणि तिला दिलेलं आहे स्थान हे आपल्या डाव्या बाजूला. आणि चंद्र हा कलांनी संपूर्ण आहे आज. 16 कलांनी संपूर्ण. त्यामुळे त्याची ऊर्जा आपल्या मनावर ताबडतोब परिणाम होते. म्हणून बघा कधी कधी अमावस्या पौर्णिमेला एखादा जर 2-4 दिवस अगोदर रागात असेल तर अमावस्या आणि पौर्णिमा आली की त्याचा राग खूप भयानक होतो. किंवा एखादा डिप्रेशनमध्ये असेल तर तो अजून डिप्रेशनमध्ये जातो. आणि त्याच्या उलट जर का पौर्णिमा असेल, अमावस्या असेल तर त्यावेळेला आपण खूप उत्साहात असू तर आपला उत्साह गगनात मावत नाही. आपण एखाद्या गोष्टीवर खूप कॉन्सन्ट्रेट केलेलं असेल तर ह्या पौर्णिमेच्या 1-2 दिवस अगोदर ती गोष्ट उदयास यायला सुरुवात होते. काहीतरी नवीन घडणार आहे याची चाहूल लागते. इंट्युशन पॉवरसुद्धा बिल्डअप होते. सायकिक ॲबिलिटीसुद्धा वाढते. इतकं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आम्ही योगी लोक अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 दिवशी स्पेशल ध्यान करतो, मेडिटेशन करतो. मित्रांनो, आज मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलते आहे, कळतं का? मग आज तुम्ही दूध घ्या, ते दाखवा, हा झाला आपला सगळा काय म्हणतो संस्कारांचा किंवा पूजनाचा भाग. परंतु जर का ह्याचा प्रत्यक्ष अनुभव पाहिजे तुम्हाला तर आज तुम्ही शांतपणे बसा. आपल्या देवतेला, ज्या कोणी देवतेला, गुरुला मानत असाल आणि नसेल मानत तरी नुसतं बसा आणि परमात्म्याचं आवाहन करा, त्या आदिशक्तीचं आवाहन करा, त्या स्त्रैण रूपाचं आवाहन करा कोणत्याही. आणि तुम्ही 2 घंटा रात्रीच्या त्या चंद्रमासमोर बसा. मांडी घालून बसा, खुर्चीत बसा, झोपून करा, कसंही करा. पण आज चंद्रमाच्या सानिध्यात बसून तुम्ही आपल्या मनाला काय हवं आहे ह्याचा संपूर्ण विचार करून शांत चित्ताने बसा आणि मग त्याचं आव्हान करा आदिशक्तीचं. आणि मग त्या चंद्रमाच्या ऊर्जेचं, चंद्रमा ही आईच आहे आपली. ज्योतिषशास्त्रात चंद्रमाला आई प्रतीत केलं आहे आणि सूर्याला वडील, हो ना. तर त्या आईला आणि तुमच्या ह्या आतील देहातील आत्मरूपात असलेल्या त्या स्त्रैण ऊर्जेला, आदिशक्तीला, त्या आईला तुमच्या मनाशी जाणून बुजून कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. काय होईल मित्रांनो, तुम्ही पहा, तुम्ही जेव्हा शांत बसाल तुमच्यामध्ये पहिल्यांदा नकारात्मक विचारांचा कल्लोळ साठेल. येऊ द्या बाहेर. हा नकारात्मक विचार आज मी सोडत आहे
तुझ्या स्वाधीन करते, मी तुला शरण आलेली आहे असा संकल्प करा. आणि मनातील सारी ऊर्जा, कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या, ती बाहेर पडू द्या, तिला दाबू नका, सप्रेस करू नका. कारण आयुष्यभर आपण सप्रेस होऊन जगत आहोत. मन दाबून, विचारांना दाबून, स्वप्नांना दाबून, अंतःकरणातील ऊर्जेला दाबून दाबून नको आहे ते करत आहे आणि जे करायचं आहे ते बाजूला राहिलेलं आहे. सो कितीही नकारात्मक गोष्टी येऊ द्या, चांगल्या वाईट, आनंदाच्या, द्वंद्वच्या, त्रासाच्या, वेदनांच्या, सगळ्या येऊन जाऊ द्या. मोकळं व्हा आज तुम्ही. आज जेवढं तुम्ही मोकळं व्हाल तेवढ्या तुमची आत्मरूपी आदिशक्ती 16 कलांनी संपूर्ण होईल, अखंडित होईल. आज हा स्वतःला अखंडित करण्याचा क्षण आहे. स्वतःला अखंडित करून पूर्णतः शक्तिशाली होण्याचा हा दिवस आहे. आणि ही शरद पौर्णिमा तुमच्या आयुष्यात एक वेगळं ट्रान्सेंड होऊन जाईल, एक वेगळं रूपांतरित होईल. जे प्रेम राधेने श्रीकृष्णावर केलं, श्रीकृष्ण राधा स्वरूप झाले आणि राधा कृष्ण स्वरूप झाले. कळतं का तुम्हाला? तेच रूपांतरित तुमचं होऊन जाईल की तुम्हीच प्रत्यक्ष आदिशक्ती, आणि आदिशक्ती म्हणजे तुमचा आत्मा, हा देह त्रिगुणातीत होऊन जाल. असं महत्त्व आहे या शरद पौर्णिमेचं. आणि त्याकरता गरज आहे मनाला थाऱ्यावर आणण्याची. आणि मन थाऱ्यावर येतं जर तुम्ही तिच्याशी कनेक्ट झालात. आता तिच्याशी कनेक्ट कसं व्हायचं हे माहीत नाही आहे, म्हणून आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी हे अनेक रिच्युअल्स, हे अनेक सणवार आपल्यासमोर आणलेले आहेत, हो ना. तर आज तुम्ही त्याचा उपयोग करा. आज तुमच्या मनातील सर्व द्विधा परिस्थितीला सोडून देण्यासाठी आव्हान करा. तुमच्या मनात चाललेले द्वंद्व, भ्रमाचे द्वंद्व, कल्पनांचे द्वंद्व, कंडिशन्सचे द्वंद्व सगळे सोडून देण्यासाठी, बळ मिळण्यासाठी स्वतःला अखंडित कर हे आई, म्हणून तिला शरण जा. बघा, आजचं मेडिटेशन तुम्ही 10 मिनटं करा, 15 मिनटं करा, पाऊण तास करा, जेवढं तुमच्याने शक्य होईल बसता येईल. आणि तुम्ही तुमच्या विचारांवर फोकस व्हाल, मनावर फोकस व्हाल, तेवढं तुम्ही आज अखंडित होण्यास सुरुवात व्हाल. मात्र इथे आज्ञाचक्रावर ध्यान लावायचं नाही. फोकस करा तुमच्या हृदयचक्रावर. कारण हृदय जोपर्यंत फ्लावरिंग होत नाही, हसत नाही, खेळत नाही, फुलासारखं सुंदर बागडत नाही, हो ना, तोपर्यंत इथं साठलेलं आहे ना, ते त्रास देत राहील मनाच्या माध्यमातून. मन विचारांचा प्रवाह आहे, ऊर्जा आहे, स्पंदन आहे, आणि साठलं जातं हृदयामध्ये, हो ना. आणि बुद्धी काय आहे, त्याला ॲनालिसिस करते आहे, तर्क वितर्कातून एक निर्णय घेते आहे. त्यामुळे बुद्धीला आज बाजूला ठेवा, मनाच्या विचारांना चित्तपटलावर येऊ द्या आणि पहा तुमचे पॅटर्न कसे जगत आहात तुम्ही मनाचे. आणि त्या मनाच्या पॅटर्नला ब्रेक करून स्वतःला अखंडित करा. कुणाचीही गरज नाही आयुष्यात, ती स्वतः तुमच्यात आहे. तो परमात्मा आदी स्वरूपात आहे आणि तो तुम्हाला सहकार्य करत आहे. तुम्ही स्वतःसाठी तयार आहात का करायला, हे महत्त्वाचं आहे. आजची शरद पौर्णिमा तुमच्या प्रत्येक साधकांसाठी अतिशय अखंडित होणारी, तृप्ती देणारी, समाधान देणारी हो. तुमची स्त्रीण ऊर्जा जागृत होणारी हो. हाच माझ्याकडून आशीर्वाद, शुभकामना. ओम नमो श्री नारायणी.